Welcome students. In this video we will discuss about the need of environmental conservation. आता हा पॉइंट कळण्यासाठी आपल्याला एक क्वेश्चन दिलाय यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये. काय क्वेश्चन आहे बघा. व्हाय इट इज सेड दॅट पोल्युशन कंट्रोल इज इम्पॉर्टंट. म्हणजे पोल्युशन कंट्रोल इम्पॉर्टंट का आहे, म्हणजे नीड का आहे याची. तर सध्या तुम्ही बऱ्याच वेळा हेच विषय ऐकता की पोल्युशन कंट्रोल झालं पाहिजे, त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावर होतात. तर याच्यासाठी एक छोटस आन्सर आपण लिहिले. काय बघा. पोल्युशन प्रिव्हेन्शन प्रोटेक्ट्स द एन्व्हायरमेंट बाय कन्झर्विंग अँड प्रोटेक्टिंग नॅचरल रिसोर्सेस. याचा अर्थ काय की पोल्युशन आपण जेवढं प्रिव्हेंट करतो, प्रिव्हेंट करणं म्हणजे त्याला प्रतिबंध करणं, तर त्यामुळं काय होतं तर ते पर्यावरणाचं संरक्षण करतं. आणि कशामुळं तर कन्झर्विंग अँड प्रोटेक्टिंग नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सचं संवर्धन, कन्झर्व म्हणजे संवर्धन आणि प्रोटेक्शन म्हणजे तुम्ही त्याचं संगोपन व्यवस्थित म्हणजे त्याचं प्रोटेक्शन करू शकता. तर हे कशामुळे शक्य आहे तर पोल्युशन कंट्रोल, पोल्युशन प्रिव्हेन्शन ह्याच्यामुळे या गोष्टी शक्य आहेत. While strengthening economic growth through more efficient production in industry. याचा अर्थ काय की जे एन्व्हायरमेंटल पोल्युशन प्रिव्हेन्शन मुळे काय होऊ शकतं तर इकॉनॉमिक ग्रोथ सुद्धा आपली वाढते. कशातून ग्रोथ वाढती तर इंडस्ट्री मधले जे उद्योगधंदे तिथलं प्रोडक्शन हे इफिशियंट प्रोडक्शन म्हणजे कार्यक्षम असं उत्पादन इंडस्ट्रीमधून येतं आणि या गोष्टीला बळ मिळतं. अँड लेस नीड फॉर हाऊसहोल्ड बिझनेस अँड कम्युनिटी टू हँडल वेस्ट. आणखी काय तर घरगुती असतील किंवा उद्योगधंदे असतील किंवा सोसायटी असेल या सगळ्यांना जे वेस्ट आहे ते हँडल करायला कमी गरज पडते. म्हणजे ह्या सगळ्यातून वेस्ट कमी, कारण पोल्युशनच होत नाही तर वेस्ट सुद्धा काय होतं कमी तयार होतं. आता आपला नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. का गरज आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची, म्हणजे आपलं जे पर्यावरण आहे याचं संवर्धन करणं का आवश्यक आहे. तर पहिला पॉइंट बघा. General public is not aware about the rules of environment conservation. हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे. कारण तुम्हाला आम्हाला वाटतच नाही की हा परिसर माझा आहे आणि तो स्वच्छ ठेवणं माझी जबाबदारी. आपल्याला काय वाटतं की हे सगळं शासनानं केलं पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला बरेचसे रूल्स पण माहित नाहीयेत आणि त्याचे होणारे घातक परिणाम. म्हणून तर आपल्याला ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसतात, गटारी तुंबलेले दिसतात. का तर पब्लिकच अवेअर नाही. जर पब्लिक या सगळ्याच्या बाबतीत अवेअर झालं तर कचरा आपण करू शकतो, मग कचरा आपण उचलू पण शकतो, तर बऱ्याच गोष्टी टाळल्या जातील. म्हणून काय केलं पाहिजे. इट इज पॉसिबल टू आन्सर द एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स only if protection conservation becomes an effective public movement. बघा तुम्ही सगळ्या लोकांनी ठरवलं तर एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन कन्झर्वेशन ही गोष्ट सहज शक्य आहे. आता बरेचसे लोक स्वइच्छेने या गोष्टी करतात, पण किती असतात 100 4-5 लोक. समजा 100च्या 100 जणांना असं वाटलं की माझा परिसर स्वच्छ असला पाहिजे आणि प्रत्येकानं त्यात प्रयत्न केले, म्हणजे स्वच्छतेबाबत प्रत्येकानं प्रयत्न केले तर पोल्युशन कंट्रोल बऱ्याच अंशी होऊ शकतं. म्हणजे ही जबाबदारी फक्त शासनाची नाही तर ही जबाबदारी आपल्या पब्लिकची. व्हॅल्यूज लाईक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड अफेक्शन टुवर्ड्स एन्व्हायरमेंट, नॉलेज अबाउट it etc should be included among the children since their childhood. मग याच्यासाठी पर्याय काय की लहानपणीपासून मुलांमध्ये या गोष्टी रुजवल्या, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल किंवा
म्हणजे पर्यावरणाविषयीचा जो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे त्याची माहिती आहे, हे जर लहानपणीपासून मुलांमध्ये रुजवलं तर या गोष्टी सहज शक्य. दिस विल बी हेल्प टू मेक द फ्युचर जनरेशन्स मोर अवेअर अबाउट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन. आणि शिक्षणात या गोष्टी आल्यामुळं काय होईल की पुढची जी पिढी आहे तर ती अवेअर राहील. आता हे बऱ्याच ठिकाणी घडतं बघा की पालकांनाच मुलं सांगतात की प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका किंवा कचरा टाकू नका. का तर त्यांना शाळेमध्ये या गोष्टी शिकवल्या जातात आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला मुलं अवेअर राहतात आणि अशी पिढी काय होणार आहे की एन्व्हायरमेंट विषयी जागरूक राहणार आहे. सो ॲज टू अचीव दिस इट इज नेसेसरी टू इन्क्रीज द अवेअरनेस थ्रू एज्युकेशन. त्यामुळं शिक्षणातून हा अवेअरनेस वाढवणं गरजेचं आहे. आणि शिक्षणाबरोबरच मुलांनी परिसरामध्ये या गोष्टी बघितल्या पण पाहिजेत, म्हणजे त्यांच्यामध्ये या गोष्टी रुजतात. आणि लास्ट एक पॉइंट आहे काय, टुडे ऑल द डेव्हलपिंग अँड अंडर डेव्हलप्ड कंट्रीज हॅव एक्सेप्टेड द रिस्पॉन्सिबिलिटी टू एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन. आता सगळेच देश म्हणजे विकसित असू द्या किंवा जे विकासाच्या मार्गावर आहेत किंवा अविकसित, सगळ्याच देशांनी काय केलंय की स्वतःची जबाबदारी एन्व्हायरमेंट संबंधी ओळखली. दे हॅव डिफाईन द फ्युचर प्लॅन्स अबाउट एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड हॅव कॉन्स्टिट्यूटेड द नेसेसरी लॉज. आणि सगळ्यांनीच काय केलंय की आपापल्या देशामध्ये असे लॉज तयार केले आणि ते लॉज बऱ्याच ठिकाणी फॉलो केले जातात. आता याच्यावर आपल्याला खाली कंप्लीट द चार्ट म्हणून एक क्वेश्चन विचारलाय बघा. आधी हा क्वेश्चन बघू आपण आणि त्याच्यानंतर एक पुस्तकामध्ये चौकट आहे, या चौकटीमध्ये कोणती माहिती दिली ती पण बघूया. नंबर 40 वर कंप्लीट द चार्ट म्हणून दिले बघा. त्याच्यामध्ये नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. आता मधल्या ज्या दोन्ही चौकटी आहेत त्या भरून दिल्यात, वरच्या बाजूच्या आणि खालच्या बाजूच्या चौकटी तुम्हाला भरायच्यात. आता वरच्या बाजूला डावीकडच्या चौकटीत लिहा टू मेंटेन द क्लीन पोल्युशन फ्री एअर वॉटर अँड लँड. आणि उजव्या बाजूच्या चौकटीत लिहा टू कन्झर्व द नॅचरल रिसोर्सेस. आता खाली या, खालच्या बाजूला डावीकडच्या चौकटीत लिहा टू प्रोटेक्ट अँड कन्झर्व द बायोडायव्हर्सिटी. आणि उजव्या बाजूच्या चौकटीत लिहा टू गिव्ह क्वालिटी ऑफ लाईफ अँड सस्टेनेबल फ्युचर टू नेक्स्ट जनरेशन्स. बाजूला एक पिवळी चौकट आहे बघा. या चौकटीत काय दिलं, अ पीक इन टू द हिस्ट्री. यामध्ये काय दिले बघा, इन 1972 युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, याला शॉर्ट मध्ये UNEP म्हटले, has been established in a conference arranged on human and environment in which environmental problems were discussed. आता 1972 मध्ये UNEP यांनी एक कॉन्फरन्स अरेंज केली आणि त्याचा विषय काय होता तर ह्युमन अँड एन्व्हायरमेंट, आणि त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेमवर डिस्कशन झालं होतं. आफ्टरवर्ड्स इन इंडिया a separate environmental department has been established after through discussion on environmental problems. आणि त्याच्यानंतरच भारतामध्ये काय केलं की हा पर्यावरण विषयक एक वेगळं डिपार्टमेंट स्थापन करण्यात आलं आणि ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेमवर डिस्कशन होऊ लागलं. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट इज इन्व्हॉल्ड इन प्लॅनिंग, इंडक्टिंग अँड इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट एन्व्हायरमेंट. याचा अर्थ काय की मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट जी आहे तर त्यांनी आणि फॉरेस्ट यांनी काय केलं की ही कशामध्ये इन्व्हॉल्व झाली, प्लॅनिंग, इंडक्टिंग अँड इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट थ्रू व्हेरियस प्रोग्राम सिन्स 1985. 1985 पासून यासाठी वेगवेगळे प्रोग्राम राबवण्यात आले.
याचबरोबर आजचा हा व्हिडिओ आपला इथंच संपतोय. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉइंट बघूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.